नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी जाधव मॅडम. आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आपलं पहिलं प्रकरण सुरू आहे बघा. या पहिल्या प्रकरणामध्ये फायनल अकाउंट तयार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागत आहेत त्याची सर्व माहिती आपण आता घेतलेली आहे. एक्झाम्पल नेमकं कसं सोडवायचं हे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आशा आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच, बरोबर. त्या व्हिडिओमधनं व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही जर एकदा बघून समजला नसेल तर पुन्हा पुन्हा बघा आणि ते समजून घ्या. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण 11वीच्या पुस्तकातलं एक्झाम्पल सोडवलं होतं. त्या एक्झाम्पलमध्ये ट्रायल बॅलन्स दिलेली होती आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये फक्त एकच क्लोजिंग स्टॉक एवढीच माहिती दिलेली होती, बरोबर. आपली सुरुवात होती म्हणून आपण असं छोटं एक्झाम्पल घेतलं आहे. आता आपण डायरेक्ट 12वीच्या पुस्तकातील एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत. कारण फायनल 11वीच्या पुस्तकामध्ये 11वीसारखंच 12वीचं पण फायनल अकाउंट आहे. फक्त 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट आहे. सोल ट्रेडर म्हणजे एकल व्यापारी, त्याचं फायनल अकाउंट आहे. आणि 12वीला तुम्हाला पार्टनरशिपचं फायनल अकाउंट आहे. मग 12वीचं पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे. बाकीच्या सर्व गोष्टी सारख्याच आहेत. फक्त इथं पार्टनर्स जास्त असल्यामुळे 1, 2 असतील, 3 असतील, आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. आणि त्या पद्धतीने मग त्यांचं नेट प्रॉफिट, नेट लॉस, डिव्हिजन, ड्रॉइंग्स किंवा पार्टनरशी संबंधित ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचं आपल्याला काय करावं लागतं, वेगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं. एवढाच बदल आहे. बाकी सगळं 11वीमध्ये जसं फायनल अकाउंट आहे सेम टू सेम तसंच 12वीमध्ये आहे. आणि म्हणून आपण सुरुवातीला 11वीचं एक एक्झाम्पल सोडवलं आहे. आता आपण 12वीच्या पुस्तकातलं एक्झाम्पल सोडवणार आहोत. आशा आहे तुमच्याकडे 12वीची पुस्तकं असतील बघा. 12वीच्या पुस्तकामधलं 27 पान नंबरवरचं दुसरं एक्झाम्पल आता आपण सोडवणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आपण जरा मागे ठेवूया, दुसरं एक्झाम्पल आता आधी घेऊया. आता दुसरं एक्झाम्पल आहे, काय दिलं आहे ते आधी वाचूया आपण बघा. तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलं आहे बघा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स म्हणजे जी ट्रायल बॅलन्स दिलेली आहे ती ट्रायल बॅलन्सवरून अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो म्हणजे त्याच्याखाली ॲडजस्टमेंटच्या रूपामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते याच्या आधारे प्रिपेअर बनवा. काय बनवायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. कुठल्या वर्षासाठी तर 2019साठी. आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कॅटरीना. आता ह्या दोघींच्या बुक्समध्ये हे बुक्स बनवा असं सांगितलेलं आहे, बरोबर. आणि ट्रायल बॅलन्स दिलेली आहे बघा आणि मग खाली ॲडजस्टमेंट दिलेली आहे. मग असं हे एक्झाम्पल आपल्यापुढे आहे. तुम्ही हे एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये आधी ट्रायल बॅलन्स वगैरे लिहून काढायचे आहे आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, मग पुस्तक असेल तर त्या पुस्तकावर खुणा करायचे. आता बघा, एक्झाम्पल सोडवताना आपल्याला आधी पहिल्यांदा पूर्वतयारी करावी लागते. मग पूर्वतयारी काय करायची बघा. तर पूर्वतयारीमध्ये आपल्याला काय करायचं, तर ट्रायल बॅलन्समधले काही आयटम्स आहेत त्याच्यावर काही खुणा करून घ्यायच्या असतात. कारण ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. मग त्या ॲडजस्टमेंटच्या त्या अनुषंगाने आपल्याला वजाबाकी बेरीज करण्यासाठी जागा सोडावी लागते आणि म्हणून त्या खुणा करून घ्याव्या लागतात. बघा, आता पहिल्यांदा दिले आपल्याला क्लोजिंग स्टॉक. आता स्टॉक इन हँड याचा अर्थ क्लोजिंग स्टॉकच आहे. मग आता ह्याच्यासाठी काही कुठं जागा सेपरेट सोडावी लागत नाही. त्यामुळे तिथं काय करायचं, एक स्टार करायचा. बघा, एक सवय लावायची, स्टार करायचा की ही एक सेपरेट ॲडजस्टमेंट आहे, याचा ट्रायल बॅलन्समधल्या कुठल्या आयटमशी काही संबंध नाही असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टी आणि वेजेस. याचा अर्थ काय, रॉयल्टी आणि वेजेस हे 2 खर्च द्यायचे बाकी आहेत. म्हणजे हे चालू वर्षीचे खर्च आहेत पण ते अजून भागवले नाही. वर्ष संपलं आहे आपलं पण ते अजून द्यायचे बाकी आहे. पण हा खर्च आहे हा चालू वर्षीचाच आहे ना, आणि म्हणून तो चालू वर्षीच्या रॉयल्टी आणि वेजेसमध्ये घ्यावा लागतो आणि म्हणून त्या आयटममध्ये ते आपल्याला ॲड करावे लागणार आहे आणि म्हणून आपण त्याची खूण करून ठेवूया. आता खूण कशी करायची बघा, छोटीशी डॉट करायचं. तर रॉयल्टी शोधायचं कुठे बघा. आता रॉयल्टी बघा, इथं ट्रायल बॅलन्समध्ये शेवटून दुसरा आयटम आहे रॉयल्टी. मग इथं बाहेरच्या बाजूला किंवा असं आतल्या बाजूला अशी एक छोटीशी डॉट करायची. ती डॉट बघितली की आपल्याला लक्षात येतं की इथं जागा सोडायची आहे, ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर दुसरी आहे ती वेजेस आहे. तर वेजेस कुठे आहे बघा,
वर प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या तिथं पण एक अशी डॉट करा. मी तुम्हाला दाखवते बघा मी कशा डॉट करते, तशाच डॉट तुम्ही करायच्या आहे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे बघा, सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ. सॅलरी पेड केलं आहे स्टाफला, बरोबर. मग सॅलरीशी रिलेटेड आधीच दिला आहे, म्हणजे पुढच्या वर्षीची सॅलरी आधीच दिली आहे, हा चालू वर्षीचा खर्च नाही, म्हणून त्याची ॲडजस्टमेंट आहे. म्हणून सॅलरीच्या तिथं पण खूण करून घ्यायची आहे, असा डॉट करायचा आहे. त्यानंतर बघा, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ऑफ ₹1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता इथं काय करायचं आहे बघा, RDD आणि बॅड डेट्सची प्रोव्हिजन आहे ही करायची आहे. त्याचं काय आहे ते मी तुम्हाला सांगते, पण हे ॲडजस्टमेंट आहे ही बॅड डेट्सची रिलेटेड आहे बघा, बॅड डेट्स. आता इथं 2 ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे 2 खुणा करा. आणि ह्याचा संबंध आणखी डेटर्सशी सुद्धा आहे, त्यामुळे डेटर्स आयटम कुठं आहे बघायचा आणि तिथं सुद्धा 2 खुणा करून घ्यायचा. बघा डेटर्सशी पण ही रिलेटेड आहेत आणि बॅड डेटशी पण रिलेटेड आहे, त्यामुळे इथे 2 ॲडजस्टमेंट आहे तिथं, कारण 1000 आणि 3% असं दिलं आहे बघा, त्यामुळे 2 अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे. आणि त्याच्या पुढचं म्हणजे डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर 10%. मग याचा संबंध बघा लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर याच्या संदर्भात आहे, म्हणजे त्याची ही या बाजूला अशी खूण करायची आहे. ठीक आहे. मग आता बघा सगळे आपल्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत आणि आपण काय करायचं आहे, ह्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत, आपण त्याच्याशी रिलेटेड सगळ्या खुणा करून घेतलेल्या आहेत. आता काल आपण काय केलं होतं बघा, की ह्या ट्रायल बॅलन्समध्ये इथेच या ट्रायल बॅलन्समधला कुठला आयटम कुठे जाणार आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीटमध्ये, तेही तर लिहिलेलं होतं. आता थोडंसं आता आपण काय करू, त्याच्या पुढच्या पायरीवर जाऊया. आता आपण ते लिहायची गरज नाही, आता आपण डायरेक्ट तो आयटम बघायचा आणि मांडायचा आहे. त्यासाठी वहीमध्ये पूर्ण एक्झाम्पल आखून घ्या. कसं आखायचं ते तुम्हाला गाईडलाईन सांगितलेली आहे, त्या पद्धतीने सर्व आखून घ्या आणि मग आपण सोडवायला सुरुवात करूया. व्हिडिओ पॉज करा आणि आखून घ्या वहीमध्ये सगळं आणि मग सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे. आता मी बोर्डवर आखलेलं आहे, मग आपण आता हे एक्झाम्पल आपण डायरेक्ट बोर्डवर सोडवायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. चला आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया. बघा एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया. आता बघा आता आपण खुणा करून ॲडजस्टमेंटच्या खुणा करून झालेला आहे. आता आपण ट्रायल बॅलन्स सोडवायची आहे. ट्रायल बॅलन्सची डेबिट बाजू आधी घेऊया, एक एक आयटम्स त्या ठिकाणी मांडत जाऊया. ठीक आहे. आता यातला पहिला आयटम आहे बघा, लँड अँड बिल्डिंग दिलेला आहे. आता लँड अँड बिल्डिंग ही काय आहे, ॲसेट आहे, बरोबर. मग ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार आणि तिथं खूण आहे बघा, खूण केली आपण, डॉट केलेला आहे. मग आता लँड अँड बिल्डिंग आणि जिथं खूण असेल तिथं इनर कॉलमला अमाऊंट मांडायची, आउटरला मांडायची नाही, कारण तिथं बेरीज वजाबाकी आपल्याला करायची आहे म्हणून. त्यामुळे लँड अँड बिल्डिंग इनर कॉलमला अमाऊंट मांडा 37,800 आणि त्यानंतर जागा सुटली गेली पाहिजे, एक वेळ जागा सोडायचीच. आपल्याला इथं बेरीज वजाबाकी करायची आहे म्हणून. ठीक आहे. आता फर्निचर आहे. आता ही सुद्धा काय आहे, ॲसेटच आहे, त्यामुळे ते पण खाली येणार नाही. मग लँड अँड बिल्डिंगच्या नंतर जागा सोडायची पाहिजे, तर इथं शब्द लेस लिहून ठेवा, कारण आपण डेप्रिसिएशन आहे ते वजा करणार आहे. त्यामुळे त्यानंतर फर्निचरच्या तिथे पण डॉट आहे बघा, त्यामुळे इनर कॉलमलाच अमाऊंट मांडायची 17,250. इथे सुद्धा लेस म्हणा आणि एक वेळ जागा ॲटोमॅटिक त्यामुळे सोडली जाते. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या खाली बघा डेटर्स आहे. आता डेटर्स आहे त्याच्या खाली आपण लिहूया सन्ड्री डेटर्स, ॲसेटच आहे त्यामुळे, आणि तिथं 2 डॉट आहे, बरोबर. याचा अर्थ 2 ॲडजस्टमेंट आहे आणि त्याच्यामुळे इथं एक 3-4 ओळी जागा सोडायची इथं आणि मगच इथं मांडायची. एक थोडीशी खून वहीमध्ये करून ठेवली तरी चालेल की ती जागा सोडायची असं आपल्या लक्षात राहतं आणि मग आपण पुढं जातो. त्यानंतर बघा बॅड डेट्स आयटम दिलेला आहे. आता बॅड डेट्सची जागा कुठं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, बरोबर. मग आता आपला हे ट्रेडिंग अकाउंट आखलेलं आहे बघा. आता हे ट्रेडिंग अकाउंटमध्ये काही फिक्स आपले आयटम आहे ते मांडून घेऊया. 2 ओपनिंग
stock. 2. Purchases, less returns. Buy, sells, less returns. हे मांडून घ्यायचं आणि एक अंदाज घ्यायचा की एक पाव भाग एवढा जेवढा आलेला आहे त्यातला पाव भाग आपला ट्रेडिंगसाठी असणार आहे आणि त्याच्या खालचा भाग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार. त्यामुळे एक अंदाजे थोडीशी जागा सोडून इथून घेऊया आपण हे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुरुवात करूया. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधला पहिला आयटम आहे बॅड डेट्स. 2 बॅड डेट्स. आता इथे काही खालीवर झालं तरी चालतं, काही अडचण नसते. त्यामुळे जसं येईल त्याप्रमाणे मांडत जायचं. मग आता बॅड डेट्स आहे 400 रुपये ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला मांडूया. आणि इथं सुद्धा जागा सोडायची, 2 ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे 2-3 ओळी तरी जागा सोडून पुढचा 2 शब्द लिहून ठेवायचा बघा, म्हणजे ही ॲटोमॅटिक जागा सोडली जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची जागा कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यामुळे इथं 2 शब्द लिहून ठेवलाय बघा, तिथेच लिहूया प्रिंटिंग अँड स्टेशनरी. शब्द मावत नसेल तर शॉर्टमध्ये लिहिला तरी चालेल, अगदी पूर्ण शब्द लिहिला पाहिजे असं काही नाही, कारण उगाच जागा ओळी वाया घालवायच्या नाही, खालच्या ओळीत वगैरे लिहित बसून थोडक्यात लिहिण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तिथं ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे आउटर कॉलमला डायरेक्ट घेऊया 4000 रुपये आउटर कॉलमला. त्यानंतर वेजेस. आता वेजेसची जागा कुठे आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा आता परचेसेस मांडून ठेवले, त्याच्या खाली लिहूया 2 वेजेस. आणि इथं डॉट दिसतोय आपल्याला म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला मांडून ठेवायचं 3000 रुपये. बघा आता फक्त आपण जागा सोडायचं काम करतोय, ॲडजस्टमेंट आपण नंतर सोडवणार आहोत. जेव्हा आपली पूर्ण ट्रायल बॅलन्स सोडवून होणार आहे त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. आणि म्हणून तुम्ही काय करायचं तर जागा फक्त आता सोडत जायचं आहे. मग आता वेजेस नंतर एक वेळ जागा लागणार आहे त्यामुळे ते सोडून इथं खाली द्यायचं 2. त्याच्यानंतर पुढे सॅलरी. बघा आता सॅलरीची जागा कुठं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथं प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली मांडा 2 सॅलरीज. सॅलरीची अमाऊंट आहे बघा 5000. आता इनर कॉलमला मांडा कारण त्याच्या पुढे डॉट दिसतोय बघा, हा डॉट नीट लक्षात ठेवायचा आपला पुढे की डॉट दिसला की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इथं काय आहे? ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर कॅरेज इनवर्ड. बघा आता कॅरेज इनवर्ड याचा अर्थ काय तर माल आणण्यासाठीचा खर्च, त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच येणार. इथं 2 शब्द लिहून ठेवलाय, त्याच्याच पुढे लिहूया कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड आउटर कॉलमला डायरेक्ट मांडा 4000 रुपये. त्यानंतर सेल्स रिटर्न. सेल्स मधून वजा होतात त्यामुळे त्याची अमाऊंट मांडून घेऊया बघा आपण 2000 रुपये इथं इनर कॉलमला. त्यानंतर पुढे बघा ड्रॉइंग्स दिले. आता इथे ड्रॉइंग्स आहे, इथं शिल्पा आणि कॅटरीना अशा दोघी पार्टनर्स आहेत त्यामुळे दिलेलं आहे. आता बघा काल आपण बॅलन्स शीट सोडवली आहे, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं असेल तर कॅपिटल शब्द लिहिला होता आपण फक्त, आणि इथं दुसरं काही नव्हतं, ॲड्रेस एकाच ह्याच्यात केलं कारण काय तर ते सोल ट्रेडरचं एक्झाम्पल होतं. आता हे आपलं पार्टनरशिपचं आहे त्यामुळे आपण इथं काय करताना बघायचं पार्टनरची नावं टाकत जायचं. आता इथं शिल्पा, शिल्पाज कॅपिटल असं म्हणायचं. एक 4-5 ओळी जागा सोडायची आणि मग पुढे कॅटरीना, कॅटरीनाज कॅपिटल असं मांडायचं. आणि मग त्यांच्याशी रिलेटेड आलेले जे आयटम्स आहेत ते त्यांची ॲडजस्टमेंट आपण तिथं करणार आहोत. मग आता बघा ड्रॉइंग्सच आलेलं आहे. आता शिल्पाचं ड्रॉइंग शिल्पाच्या कॅपिटलमधून लेस होणार, लेस ड्रॉइंग्स, लेस ड्रॉइंग्स 2000 रुपये. त्यानंतर कॅटरीनाचं ड्रॉइंग्स आहे की कॅटरीनाच्या कॅपिटलमधून लेस होणार, लेस ड्रॉइंग्स 3000 रुपये. कॅटरीनाच्या ड्रॉइंग्स मधून लेस होणार. त्यानंतर
पुढचा आयटम दिलाय बघा डिस्काउंट. आता डिस्काउंट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यामुळे इथे टू शब्द लिहून ठेवलाय बघा, टू डिस्काउंट. टू डिस्काउंट आउटर कॉलम मध्ये 2030 रुपये. त्यानंतर पुढं ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख असं दिलेलं आहे. याचा अर्थ काय? तर शाहरुख हा कुणीतरी एम्प्लॉई असणार आहे आणि त्याला काय दिलेलं आहे? ॲडव्हान्स आपण आधीच दिलेला आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की असा हा खर्च असा आहे, हा चालू वर्षीचा नाही, तो पुढच्या वर्षीचा आहे, बरोबर. मग आता जो चालू वर्षीचा खर्च नाही तो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार नाही. मग तो कुठे जाणार? तर बॅलन्स शीटमध्ये जाणार. मग आपण एखाद्याला ॲडव्हान्स दिले, याचा अर्थ काय? तर आपले पैसे त्याच्याकडे आहेत, म्हणजे ही पुढच्या वर्षी त्याला पैसे द्यावे लागणार आहेत का? आपल्याला नाही. आणि म्हणून ही आपल्यासाठी काय झाली? ॲसेट झाली. आणि म्हणून ॲसेट साईडला तुम्ही मांडू शकता. डेटर्स नंतर एक 4-5 ओळी जागा सोडायची बघा आणि मग खाली मांडू शकता तुम्ही ॲडव्हान्स टू शाहरुख. शाहरुख अमाऊंट आहे 10,000 रुपये, 10,000 रुपीज. त्यानंतर बघा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असं दिलेलं आहे. आता हे दोन्ही ॲसेट आहे, त्या ॲडव्हान्स टू शाहरुखच्या खाली एक एक मांडत जाऊया. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. त्यांच्या अमाऊंट आहे त्या आउटर कॉलममध्ये घेऊया बघा, 20,000 आणि 8,000. त्यानंतर बघा इंटरेस्ट, डेबिटला इंटरेस्ट दिले, कमिशन दिले बघा. हे दोन्ही आयटम, इंटरेस्ट आणि कमिशन. याचा अर्थ काय की हे आपण दुसऱ्याला दिलेलं आहे, व्याज दिले, कमिशन दिले आणि हा आपल्या व्यवसायासाठी काय आहे? खर्च आहे. आणि म्हणून तो खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मांडूया, बरोबर. मग डिस्काउंटच्या खाली मांडूया ते टू इंटरेस्ट 1,000 रुपये. त्यानंतर टू कमिशन 2,000 रुपये. त्यानंतर त्याच्या खाली रॉयल्टी दिली बघा. तर रॉयल्टी आहे ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. मग कॅरेज इनवर्डच्या खाली मांडूया टू रॉयल्टी. टू रॉयल्टीज 2,000 रुपये. आता इथे खूण आहे, ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला मांडूया 2,000 रुपये आणि एक वेळ जागा सुटली गेली पाहिजे. त्यानंतर परचेसेस आहे, त्याची अमाऊंट भरूया बघा इनर कॉलमला 50,000. परचेसेसची अमाऊंट 50,000. बघा सगळे ट्रायल बॅलन्स मधले डेबिट बॅलन्सेस आपले मांडून झालेले आहेत. एकदा खात्री करायची की आपण सगळं मांडलेलं आहे का. त्यानंतर आता बघा क्रेडिट साईडला सुरुवात करूया आपण. क्रेडिट साईडला कॅपिटल दिलेले आहेत बघा, शिल्पा आणि कॅटरिनाचं. मग आता शिल्पाचं कॅपिटल तिच्या पुढे लिहिलेले शब्द तिथे लिहूया बघा. शिल्पाचं कॅपिटल 45,000 आहे, ते मांडूया आपण. त्यानंतर कॅटरिनाचं कॅपिटल सुद्धा 45,000 आहे, ते तिच्या पुढे मांडूया. हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, इथे असं मांडायचं आहे. हे काम आपण पहिल्यांदाच करतो, त्यामुळे लक्षात घ्या की 2 पार्टनर्स आहेत, त्यामुळे हे अशा पद्धतीने आपण मांडत आहोत. त्यानंतर बघा बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, ह्या दोन्हीही लायबिलिटी आहे. मग ह्या कॅटरिना नंतर एक 4-5 वेळी जागा सोडून मग खाली मांडायचं आहे बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट. बिल्स पेएबलची अमाऊंट आहे 17,500 आणि बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट आहे 10,000. त्यानंतर परचेस रिटर्न्स आहे बघा, परचेसेस मधून लेस करूया 1,480 रुपये. त्यानंतर क्रेडिटर्स, क्रेडिटर्स सुद्धा काय लायबिलिटी आहे, त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्ट नंतर मांडू शकता. लायबिलिटी आहे क्रेडिटर्स 22,000 रुपये. त्यानंतर बँक लोन खाली मांडा 15,000 रुपये. ही सुद्धा काय आहे, लायबिलिटी आहे व्यवसायाची. ह्या सगळ्या लायबिलिटी आहेत, त्या लायबिलिटी साईडला आपण मांडत आहोत.
त्यानंतर बघा इंटरेस्ट रिसिव्ह, व्याज मिळाले. मग व्याज मिळाले हे आपल्यासाठी काय आहे? इन्कम. मग इन्कम आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, इनडायरेक्ट इन्कम आहे, डायरेक्ट नाही, आणि त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग साधारण आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथून सुरू झालंय बघा. एक दोन वेळी जागा सोडायची आणि मग मांडायचं. बाय इंटरेस्ट. तर रिसिव्ह शब्द लिहिला नाही लिहिला तरी चालेल, कारण क्रेडिट लाईन म्हणजे रिसिव्हच आहे. 1500 रुपये. त्यानंतर दिलेलं आहे बघा आरडीडी. आता हा आरडीडी आयटम आहे, हा नंतर आपण डिस्कस करूया, फक्त मागे ठेवूया जरा थोडंसं आणि सेल्स मांडून घेऊया. आता सेल्स आहे 1,20,000 रुपये. $1,20,000. ठीक आहे. आता बघा सगळे हे आयटम्स आपले मांडून झालेले आहेत. आता ऍडजस्टमेंटला सुरुवात करूया. आता ऍडजस्टमेंट सोडवतोय आपण बघा. त्यातली पहिली ऍडजस्टमेंट आहे स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट 58,000. याचा अर्थ क्लोजिंग स्टॉक, आणि क्लोजिंग स्टॉकची किंमत किती आहे तर 58,000 रुपये. मग त्याचे ऍडजस्टमेंट, आता एवढं लक्षात ठेवायचं की ऍडजस्टमेंटमधले जे आयटम्स आहेत त्याचा डबल इफेक्ट आला पाहिजे. मग आता काल आपण क्लोजिंग स्टॉकचं बघितलं होता बघा. हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार आहे. बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक 58,000. आणि त्याचा दुसरा इफेक्ट ऍसेट साईडला येणार आहे. कॅश अँड बँकच्या खाली किंवा वर कुठे जागा असेल तिथे मांडू शकता. क्लोजिंग स्टॉक किंवा नुसता स्टॉक म्हटलं तरी चालेल. तिथे 58,000. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय दिले तर रॉयल्टी दिले बघा. आता रॉयल्टी आउटस्टँडिंग याचा अर्थ काय, द्यायची बाकी आहे, म्हणजे तो पुढच्या वर्षीचा खर्च आहे. खर्च या वर्षीचा आहे पण तो पुढच्या वर्षी देणारा होता, आणि त्यामुळे तो चालू वर्षीच्या खर्चामध्ये ऍड झाला पाहिजे, हे नीट लक्षात घ्या बघा. आणि त्यामुळे इथं काय करायचं, रॉयल्टी शब्द लिहिला त्याच्या खाली जागा सोडली बघा, तिथं ऍड लिहायचं. ऍड आउटस्टँडिंग. आता आउटस्टँडिंग शब्द कसा लिहायचा बघा, O/S. इकडे मी तुम्हाला मोठ्या बोर्डवर जरा दाखवले आहे बघा, O/S असा शब्द लिहायचा. आउटस्टँडिंग पूर्ण शब्द लिहित बसायचं नाही, कारण तिथे तेवढी जागाच नसते. त्यामुळे नुसता आउटस्टँडिंग शब्द असा O/ लिहिला, रॉयल्टीमध्ये ऍड केलं म्हणजे ते रॉयल्टीच आहे. त्यामुळे तो परत शब्द लिहायची गरज नाही. अमाऊंट किती आहे तर 1,500 ऍड करायची आहे. ठीक आहे. आणि दुसरा इफेक्ट, आता दुसरा इफेक्ट, आता इथे ही बेरीज आहे, ही छोटीशी आहे, तुम्ही तिथल्या तिथे लगेच करू शकता. 2,000 आणि इथं ऍड केले किती 1,500, म्हणजे किती झाले 3,500. हे इथं आउटर कॉलममध्ये मांडू शकता लगेच, किंवा याची बेरीज नंतर करू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कसं योग्य वाटतंय तसं करायचं आहे. ठीक आहे. आता हा रॉयल्टी इथं आपण ऍड केल्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट द्यावा लागतो. आता बघा डेबिटला ऍड केलं म्हणजे हा इफेक्ट कुठला झाला, डेबिट. आता दुसरा इफेक्ट कुठला द्यायचा आहे आपल्याला, क्रेडिट द्यायचं आहे. बरोबर. मग क्रेडिट इफेक्ट द्यायचा आहे, याचा अर्थ बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आला पाहिजे, हे डोक्यात घ्यायचं. बरोबर. कारण ही सुद्धा काय एक लायबिलिटीच आहे, आपली द्यायचं बाकी आहे. जसं बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स, बँक लोन या लायबिलिटी आहे, तसं आउटस्टँडिंग खर्च हा सुद्धा काय आपली लायबिलिटी आहे. मग आपण इथं काय लिहायचं शब्द बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असा शब्द लिहायचा आणि त्याच्या खाली लिहायचं रॉयल्टीज, कारण इथे दोन खर्च आहेत म्हणून. रॉयल्टी किती आहे 1,500 रुपये द्यायची बाकी आहे. आणि त्याच्याच पुढे दिले बघा वेजेस. मग लगेचच आपण इथं मांडूया वेजेस. वेजेस सुद्धा आउटस्टँडिंग आहे ना, मग ते किती आहे तर 800 रुपये. आणि मग ह्या दोन्हीची बेरीज आहे 8 आणि 5 13 म्हणजे 2,300 रुपये. हे 2,300 रुपये आपले काय आहे देणं आहे आउटस्टँडिंग. मग हे आपण इथं मांडलेलं आहे बघा, अशा पद्धतीने बेरीज करू. बरोबर. आता ह्या वेजेसचा दुसरा इफेक्ट लिहायचा आहे. मग साहजिकच वेजेस सुद्धा काय होणार आहे, आउटस्टँडिंग ऍडच होणार आहे. त्यामुळे ऍड लिहायचं इथं आणि आउटस्टँडिंग 800 रुपये. आता इथं अमाऊंट आहे 3,000, त्यात ऍड केलं तरी अमाऊंट येते 3,800 रुपये येत आहे बघा. हे इथं असं आउटर कॉलममध्ये बेरीज करून मांडायचं आहे.
म्हणजे आता बघा आपण दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण केली, त्याचे दोन्ही इफेक्ट झाले का बघा. रॉयल्टीजमध्ये ॲड, वेजेसमध्ये ॲड, तेथे आयटम आणि मग हे दोन्हीही लायबिलिटी साईडला मांडलेले आहे. असा आपला दुसरा इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर पुढं बघा मागच्या पानावर आहे सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. याचा अर्थ काय तर 2000 रुपये सॅलरी ॲडव्हान्स दिली. याचा अर्थ काय पुढच्या महिन्याची दिली. ते पुढचा महिना म्हणजे पुढच्या वर्षात गेलाय तो, त्यामुळे तो चालू वर्षीचा खर्च आहे का नाही, आणि म्हणून तो चालू वर्षीच्या सॅलरीमधून काय केलं पाहिजे वजा. मग आता सॅलरी आयटम कुठे बघा आपला इथे लिहिलेला आहे, त्यातून लेस करायचा. लेस शब्द लिहायचा तिथं आणि लिहायचं ॲडव्हान्सेस आणि अमाऊंट किती आहे 2000. आता सॅलरीचे अमाऊंट 5000, त्यातले 2000 आपण ॲडव्हान्सचे लेस केले म्हणजे आउटर कॉलममध्ये किती आले 3000. म्हणजे अशा पद्धतीने इथं काय करायची आपल्याला वजाबाकी करून दाखवायची आहे. आता याचा दुसरा इफेक्ट, आता ॲडव्हान्स आपण सॅलरी दिली याचा अर्थ पुढच्या वर्षी परत देणार आहे का नाही, म्हणजे ही काय झाली आपली ॲसेट झाली आणि त्यामुळे ती तुम्ही ॲसेट साईडला मांडायचं. मग ॲडव्हान्स टू शाहरुख लिहिलंय तिथं त्याच्यावरच लिहू शकता किंवा तिथं जागा नसली तर खाली मांडू शकता. ॲडव्हान्स सॅलरी 2000 रुपीज. ओके, अशा पद्धतीने आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे बघा. त्यानंतर आता चौथी ॲडजस्टमेंट बघा. आता इथं चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलंय बघा, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1000. आता इथं खरं शब्द तो चुकलेला आहे. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स इथं असा शब्द नसून पुस्तकामध्ये तुम्ही तिथं काय घ्यायचं आहे, क्रिएट न्यू बॅड डेट्स असा शब्द घ्यायचा आहे. तिथं प्रोव्हिजन शब्द फोडायचा आणि न्यू बॅड डेट्स याचा अर्थ काय तर आणखी बॅड डेट्स झालेले आहेत की ज्याची नोंद केली नाही. आता बॅड डेट्स आहे बघा आपण ऑलरेडी मांडलेले आहेत, त्याची नोंद केली आहे 400 रुपये, परंतु हे नवीन झालेले आहेत त्याची नोंद नाही, म्हणून त्याची नोंद आधी आपण करून घ्यायची 1000 रुपये. म्हणजे हे काय करायचं मग टू बॅड डेट्स याच्यामध्ये ॲड असं लिहायचं न्यू. नवीन बॅड डेट्स काय करायचे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे, आणखी झालेत ना ते म्हणून. आणि मग हा 2000 नवीन बॅड डेट्सचा दुसरा इफेक्ट काय असतो तर डेटर्समधून लेस करायचा असतो. त्यामुळे इथं लेस न्यू बॅड डेट्स असं मांडायचं 1000 रुपये आणि ते वजा करायचे आणि वजाबाकी इनर कॉलमलाच मांडायची 39,000 रुपये. बघा आता ह्या बॅड डेट्सचे 1000 रुपये त्याचा आपण काय केलेला आहे इफेक्ट दिलेला आहे. तो इफेक्ट काय दिलाय बघा नीट समजून घ्या. तर आपण काय केलं तर हे बॅड डेट्स जुने आहेत आपले जे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये हे नवीन बॅड डेट्स काय केले ॲड केलेले आहेत. अमाऊंट आहे आपली 1000 रुपये, ते 1000 ॲड करायचे आणि दुसरा इफेक्ट कुठं दिला तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्समध्ये पण डेटर्समधून ते काय करायचे लेस करायचे आहे. ठीक आहे, असा हा दुसरा इफेक्ट दिलाय. आता त्याच्याच पुढे ॲडजस्टमेंट दिली आणखी एक बघा, रिझर्व फॉर बॅड डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. याचा अर्थ काय तर RDD क्रिएट करायचा आहे, 3% RDD क्रिएट करायचा आहे. तर RDD म्हणजे काय तर RDD म्हणजे रिझर्व फॉर रिझर्व फॉर प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. म्हणजे काय तर ही बॅड डेटसाठी केली गेलेली एक तरतूद आहे की भविष्यामध्ये जर बॅड डेट झाले तर त्याची सोय आपण आधीच करून ठेवतो, एक रिझर्व क्रिएट करून ठेवतो. तो रिझर्व त्याला रिझर्व फॉर बॅड डेट्स असं म्हटलं जातं. कारण भविष्यामध्ये मग तोटा जास्त दाखवला जातो, मग त्यासाठी आधीच तरतूद करून थोडे पैसे बाजूला काढून ठेवले जातात. मग त्यांनी सांगितले किती करा तर 3% करा असं सांगितलेलं आहे. मग आता आपण काय करायचं 3%चं कॅल्क्युलेशन आपल्याला आधी करावं लागणार आहे. तर कशाचे 3% काढायचे तर हे 3% डेटर्सचे काढायचे असतात. मग आता डेटर्स आहेत तर डेटर्सची आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये अमाऊंट दिली ती 40,000 रुपये बरोबर. त्या डेटर्सचे काढायचे नाही तर नवीन बॅड डेट्स दिले ते 1000 रुपये, ते लेस केल्यानंतर जी अमाऊंट येते बघा ती किती आली आहे 39,000 रुपये. त्या 39,000 रुपयांचं आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे, त्याचे 3% काढायचे आहेत आणि मग ती आपली काय असणार आहे RDDची रक्कम असणार आहे. मग आता त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला इथे करून दाखवते बघा. 39,000 रुपये डेटर्स आहे आणि त्याचे 3% म्हणजे गुणिले 3 भागिले 100 असं करायचं आहे. मग 390 गुणिले 3 करायचं आहे. मग त्याची अमाऊंट येते बघा 1,170 रुपये.
असं कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, तर ती अमाऊंट येते 1170 रुपये. मग ही जी अमाऊंट आहे ह्याला काय म्हणायचं, न्यू RDD असं म्हणायचं. मग हा न्यू RDD काय करायचा असतो, याच्यामध्ये डेटर्स मधून लेस करायचा असतो. लेस न्यू RDD 1170 रुपये हे डेटर्स आहे, काय करायचे, लेस करायचे आहे. ठीक आहे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आता कुठे येणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं बॅड डेट्स मांडलेत बघा. आता न्यू बॅड डेट्स आपण ऍड केले, इथं तसंच काय करायचं, परत ऍड न्यू RDD असं करायचं. RDD काय करायचंय, ऍड करायचे आहे. न्यू RDD पण ह्याच्यामध्ये काय करायची, ऍड करायची. 1170 रुपये ही अमाऊंट आहे, ही त्याच्यामध्ये आपण काय करायची, ऍड करायची आहे. आता ही याचा इफेक्ट देऊन झालेला आहे, परंतु ट्रायल बॅलन्स मधला एक आयटम आपला अजूनही मांडायचा राहिला. आता बघा त्या पानावरचा आपण ठेवलेला होता RDD, आपण नंतर बघूया म्हणून 1000 रुपये ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला बघा, शेवटून दुसरा आहे. मग ही RDDच आहे बघा, पण ती RDD काय आहे, तर जुन्या वर्षी क्रिएट केलेली आहे, जुनी RDD आहे त्याला म्हणायचं, ओल्ड असा शब्द त्याला वापरायचा. मग त्याचा इफेक्ट द्यायचा राहिलाय ना, मग तो ट्रायल बॅलन्स मध्ये, त्यामुळे एकच इफेक्ट द्यायचा. आणि मग तो कुठे द्यायचा असतो, तर बघा, तर हा इफेक्ट इथे द्यायचा. आता इथं ऍड करायची आयटम आहे, ह्यांची टोटल करून घ्यायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. आता ह्यांची टोटल येते बघा किती, 2570 रुपये येते. आणि ह्या 2570 मधून लेस ओल्ड RDD हे वजा करायचं. 2570 मधून ओल्ड RDD काय करायचं, वजा करायचे. 1000 त्याची अमाऊंट आहे. आणि मग ही वजाबाकी आउटर कॉलमला मांडूया 1570. ओके, ही वजाबाकी 1570. ह्या ओल्ड RDDचा डबल इफेक्ट येणार नाही, कारण तो ट्रायल बॅलन्स मधला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा शेवटची ऍडजस्टमेंट आपण बघतोय आता, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर 10%. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, ॲसेटची झालेली झीज. आता बघा काय ॲसेट्स असतात, लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, मोटर कार असेल, व्हॅन असेल, कम्प्युटर असेल, याच्या आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा जी किंमत असते तीच किंमत परत आपल्याला वापर केल्यानंतर 5-10 वर्षांनी मिळते का, नाही मिळत. का मिळत नाही, कारण आपण असं म्हणतो की ती ॲसेट जरी निर्जीव असेल तर त्या ॲसेटची काय झालेली असते, झीज, म्हणजे त्या ॲसेटची काम करण्याची कार्यक्षमता कमी झालेली असते. बरोबर. आता कम्प्युटर आपण नवीन घेतलेला आहे, एक 4 वर्ष वापरल्यानंतर आपल्याला ती किंमत मिळेल का, नाही, कारण तो 4 वर्ष आपण वापरला आहे आणि त्या वापरामुळे त्याची कार्यक्षमता काय झाली, कमी झाली. मग त्याला आपण झीज झाली असं म्हणतो. आता ती झीज काय फिजिकली धरू शकत नाही, कारण फिजिकली तो काय पार्ट कुठला कमी होत नाही. किंवा आता आपली इमारत आहे, ते इमारती आहे ती आता बांधली तेव्हा जो आपला खर्च झाला त्याची व्हॅल्यू आहे, त्याची व्हॅल्यू आहे आणखी काही दिवसांनी कमी होत जाते त्याची व्हॅल्यू. बरोबर. मग त्यामुळे ती त्याला आपल्या अकाउंटन्सीच्या भाषेमध्ये डेप्रिसिएशन असा शब्द आहे बघा. डेप्रिसिएशन गेल्या वर्षी आपल्याला ते प्रकरण होतं डेप्रिसिएशन, 11वीच्या पुस्तकामध्ये ते आहे, थोडंसं ओपन करून बघा, समजून घ्या ते. मग त्याला डेप्रिसिएशन म्हणतात. आणि तो व्यवसायासाठी काय आहे, लॉस आहे. आणि हा लॉस आपल्याला त्या ॲसेटच्या किमतीतून वजा करायचा असतो. बरोबर. मग आता आपल्याला आधी काय करावं लागणार, तो लॉस कॅल्क्युलेट करावा लागणार आणि मग तो वजाबाकी करावा लागणार. आता इथं त्यांनी दिले बघा, बिल्डिंगचा 5% काढा असं दिलेलं आहे. आता बिल्डिंगची अमाऊंट आहे आपल्याला इथे दिली आहे, बिल्डिंगची अमाऊंट आहे बघा 37,800 आणि त्याचे 5% काय करायचे आपल्याला, 37,500 गुणिले 5 भागिले 100 असं 5% कॅल्क्युलेशन करायचं आहे हे लँड अँड बिल्डिंगचं. बरोबर. आता लँड अँड बिल्डिंगचं ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर अमाऊंट येते आपली बघा 1,890 रुपये. हे कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही, म्हणजे तुमची खात्री होईल. मग आता हे डेप्रिसिएशन आहे, हे बिल्डिंग मधून काय करायचं, लेस. आता इथं लेस शब्द दिलाय बघा, त्याच्या पुढे लिहा डेप्रिसिएशन असं शब्द लिहायचा आणि त्याच्या पुढे मग वजा करा 1,890 रुपये. 1,890 रुपये असं मांडू शकता तुम्ही. तसंच काम फर्निचरचं पण करायचं. आता फर्निचरचं 10% दिलं. आता फर्निचरचं काम सोपं आहे बघा, 10% म्हटलं की फक्त 1 शून्य कमी करायचं असतं. त्यामुळे इथं आपण तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. म्हणजे शब्द लिहा डेप्रिसिएशन आणि
फक्त काय करा 1725 रुपये असं हे अमाऊंट फाइंड आउट म्हणजे मांडून ठेवा. आणि मग आता ती वजाबाकी करायची. ती वजाबाकी तुम्ही करू शकता आणि वजाबाकी करून अमाऊंट आहे ती आउटर कॉलममध्ये मांडू शकता. लगेच मांडा किंवा नंतर करू शकता. ठीक आहे, आता लगेच केली तरी चालेल. बघा आता ही वजाबाकी येते 35,910 रुपये लँड अँड बिल्डिंगची. आणि फर्निचरमधून वजा केल्यानंतर अमाऊंट येते 15,525 रुपये. 15,525 रुपये अशी वजाबाकी येत आहे. ठीक आहे, आता ह्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरचं जे डेप्रिसिएशन आहे ते आपण त्या त्या ॲसेटमधून वजा केलं आहे. हा एक इफेक्ट झाला. आता दुसरा इफेक्ट हे डेप्रिसिएशन हा लॉस असतो आणि तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मांडायचा आहे. बघा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या आणि इथं लिहायचं टू डेप्रिसिएशन असा शब्द लिहायचा. डेप्रिसिएशन आता दोन एसेट्स आहेत त्यामुळे खाली नाव लिहायचं लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग, बिल्डिंग शब्द शॉर्टमध्ये लिहायचा. याचं किती आहे लँड अँड बिल्डिंगचं 1,890 रुपये. त्यानंतर फर्निचरचं आहे 1,725 रुपये. आणि मग त्यांची बेरीज करायची. बघा त्या दोन्ही डेप्रिसिएशनच्या आउटर कॉलमला मांडायचं 3,615 रुपये. त्यांची बेरीज येते 3,615. ठीक आहे, मग आता बघा ह्या दोन्ही इफेक्ट देऊन झालेले आहेत डेप्रिसिएशनचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि त्या त्या ॲसेटमधून वजा. ठीक आहे, मग अशा पद्धतीने सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्या करून झालेल्या आहेत, मांडून झालेल्या आहेत. म्हणजे आता मेन टप्पा आपला पूर्ण झालेला आहे. आता त्याच्या पुढचं काम काय करायचं आहे आपल्याला, काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशनचं काम करावं लागतं. बरोबर, मग त्यासाठी आपण काय करायचं आधी इनर कॉलमच्या कुठल्या टोटल बेरीज वजाबाकी आपल्याला जर बाकी असतील त्या करून घेऊया आणि आउटर कॉलमला मांडूया. वरून सुरुवात करूया. आता बघा परचेसेस आहे त्यातले रिटर्न्स. आता रिटर्न्स वजा करूया आणि वजाबाकी आउटर कॉलममध्ये मांडा 48,520 रुपये. वजाबाकी 48,520 रुपये. त्यानंतर वेजेसची आपण मांडली, तुम्ही जर मांडली नसेल तर आता मांडून घ्या, बेरीज करा 3,800. त्यानंतर रॉयल्टीची पण बेरीज आहे बघा 3,500 मांडून घ्या. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचं आपली डेबिट साईड पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मग तसंच खाली येऊ शकता तुम्ही. आता इथं आरडीडीचा आपण कॉलम कंप्लीट केलेला आहे मगाशीच तो कॉलम, त्यामुळे तिथं काय करायचं नाहीये. परत तिथं सॅलरीज आहे बघा, सॅलरीचे ॲडव्हान्सेस तुम्ही लेस केले का 3,000 रुपये मांडले का आउटर कॉलमला खात्री करून घ्या. आणि मग डेप्रिसिएशनचं पण बेरीज करून आउटर कॉलमला टोटल मांडली आहे का याची खात्री करा. ठीक आहे, म्हणजे ही डेबिट बाजू पूर्ण झाली. आता क्रेडिट साईडला या. आता क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटमध्ये सेल्स आहे त्यातनं रिटर्न्स वजा केले तर वजाबाकी येते 1,18,000. 1,18,000 ही वजाबाकी आलेली आहे. त्यानंतर इकडे काही वजाबाकी करायला नाही. ठीक आहे, त्यानंतर आता इकडे येऊया बॅलन्स शीटमध्ये. आता बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल्सचा भाग आहे त्याचा नंतर करायचा शेवटी सगळ्यात. आता इकडं लायबिलिटी साईडला काही इनर कॉलमची टोटल आपण ऑलरेडी मांडलेली आहे बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आउटरला आहे. त्यानंतर ॲसेट साईडला डेप्रिसिएशनमधून लँड अँड बिल्डिंगमधून डेप्रिसिएशन ऑलरेडी वजा करून वजाबाकी मांडली. नसेल मांडली तर वजाबाकी करा आणि मांडा. फर्निचर आहे त्यातून सुद्धा वजाबाकी केलेली आहे बघा डेप्रिसिएशनची. त्यानंतर डेटर्स आहेत बघा. आता हे डेटर्सची अमाऊंट आपली काय राहिलेलं आहे ते पूर्ण करून घ्या. आता डेटर्सचं आपल्याला काय केलंय बघा, तर आपण बॅड डेट्स लेस केलेले 1,000 रुपये. त्यातनं आलेले 39,000 रुपये. त्यातनं परत नवीन आरडीडी लेस केले 1,770 रुपये. आणि मग वजाबाकी आउटर कॉलमला मांडूया 37,830 रुपये ही वजाबाकी मांडायची आहे. 37,830 रुपये ही वजाबाकी आउटर कॉलमला आली पाहिजे. ठीक आहे, मग बाकीचा काही प्रश्न नाही. मग आता अशा आपण इनर कॉलमच्या बेरीज वजाबाकी आपल्या पूर्ण करून झालेल्या आहे. आता पुढचं काम करायचं आपण. आता पुढचं काम काय तर पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आपण. मग आता टोटल मांडूया आपण पहिल्यांदा. शक्यतो क्रेडिट साईडची टोटल जास्त असते हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने काम करायचं आहे. मग आता टोटल किती येते बघा, 1,18,000 मध्ये 58,000 जर मिळवले तर टोटल आली 1,76,000. 76,000 टोटल तुम्ही करून बघू शकता 1,76,000. ठीक आहे, आणि मग आता इथं येणार आहे ते काय असणार आहे, क्रॉस प्रॉफिट असणार.
टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन असा शब्द येणार. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. आता हे ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता ह्या टोटलमधून ही बेरीज वजा करायची आहे, बरोबर. मग ती वजाबाकी काल तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने करा. आणखी एक दुसरं टेक्निक आहे बघा. तर आपण काय करूया बघा, माझ्याबरोबर तुम्ही नीट लक्ष द्या. आता आपण काय करायचं, आता हे 0 आहे, 0 0 0 0शी 0 आहे, बरोबर. आता इथे हे 2 आहे. आता हे 2 वजा करायचे ह्या शून्यातून, बरोबर. मग आता 2 वजा करायचे शून्यातून. मग आता इथं टोटल आहे ही 0च आली पाहिजे. मग आता हे 2मध्ये आणखी किती मिळवल्यावर 0 येणार आहे, तर 2मध्ये किती मिळवल्यावर 0 येणार इथं, तर 8 मिळवल्यावर 0 येणार, बरोबर. मग इथं 8 येणार. 8 आणि 2 किती झाले, 10 झाले. म्हणजे हातचा 1 आला, तो हातचा 1 पकडायचा, 1. आणि हे किती झाले, 5. 5 आणि 1 6 झाले, बरोबर. 6 आणि हे 8, बरोबर. किती झाले, 14 आणि हे 5 किती झाले, 19 झाले. आता हे 19 आहे आणि इथं किती पाहिजे आपल्याला, 0 पाहिजे, म्हणजे 20 पाहिजे थोडक्यात, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये इथं पुढे किती येणार, 1 मिळवला की किती येणार आहे, 20 येणार, बरोबर. मग इथं 1 आलेला आहे. मग आता हा 1 आला आणि हे 0. आता इथं 20 झाले, म्हणजे हातचे किती आले, 2 आले. मग ते हातचे 2 घ्यायचे, बरोबर. 2 आणि हे 8 आणि 2 किती झाले, 10 आणि 3 13 आणि हे 14 15 16 17 18 19 20, बरोबर. त्यांची टोटल झाली 20. आता 20 आणि हे इथे किती आहे, 6. म्हणजे इथं 20 आहे. म्हणजे इथं 6 येण्यासाठी इथं आपल्याला किती मांडावं लागेल, कमी पडतायत 6, त्यामुळे 6 म्हणा, बरोबर. मग आता इथं 20 झालेले होते, म्हणजे हातचे किती झाले, 2 झाले. आणि हे 4 आणि 2 किती झाले, 6. हे 6 आहेत आणि इथे किती आहेत, 7. म्हणजे इथं 7 येण्यासाठी किती करावं लागणार आहे आपल्याला, 1 घ्यावं लागणार, बरोबर. म्हणजे इथं किती झाले, सॉरी इथं 5 आहेत इथे, बरोबर. आणि इथं 4 आणि हातचा आपला किती आला होता, 20 आले होते, बरोबर. म्हणजे 2 आले होते हातचं. आता इथं 48,000 झालेलं आहे, बरोबर. आपलं 48,000 आणि इथं 7 आहे, बरोबर. मग आता हे किती कमी पडतात आपल्याला इथे हातचे येण्यासाठी, तर 3 कमी पडतात आणि हातच्याचे 2, म्हणजे किती झाले, 5. म्हणजे इथं आपण किती घेणार आहोत, 5 घेणार आहोत. इथं 1 येणार आहे आणि इथं 5 येणार आहे. म्हणजे आपली इथं ग्रॉस प्रॉफिट झाले 51,180 रुपये. हे ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे. समजा अशा पद्धती कुठल्याच पद्धतीने आपल्याला वजाबाकी करायची जमत नाही, तर सरळ काय करायची, ही टोटल आली 1,76,000, बरोबर. आता ह्याची बेरीज करायची ह्या सगळ्या आयटमची आणि त्या आयटमची बेरीज इथं मांडायची, त्यातनं वजा करायची आणि जी वजाबाकी असणार आहे ती काय असणार आहे, ग्रॉस प्रॉफिट असणार. ठीक आहे. तुम्हाला कुठल्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने ते करायचं आहे. हे प्रॅक्टिसने होणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना हे काम जमेल तुम्हाला. ठीक आहे. मग असं काय अशा पद्धतीने ती वजाबाकी करू शकता. मग हे ग्रॉस प्रॉफिट आले 51,180 रुपये आलेलं आहे. मग आता हे ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कॅरी फॉरवर्ड करूया. बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन 51,180 रुपये. 51,180 रुपये. आणि मग आता ह्या बाजूची टोटल करायची आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करायची आहे. आता ती ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल येते बघा 52,680 रुपये. 52,680 रुपये इकडे सुद्धा मांडायचं 52,680 आणि त्यातून ती टोटल वजा करायची आहे. आणि ती वजाबाकी आहे ती येते 35,465. 35,465 रुपये वजाबाकी येत आहे. आता हे काय झालं तर नेट प्रॉफिट झालं, बरोबर. टू नेट प्रॉफिट. परंतु आता इथं हे प्रॉफिट आहे, हे एक नाही आहे मालक, इथे दोघं आहेत, त्यामुळे दोघांमध्ये वाटायचं. त्यामुळे इथंच दाखवायचं डिस्ट्रीब्युशन. शिल्पाला किती मिळणार आणि कॅटरीनाला किती. इथं नावं लिहायची त्यांच्यापुढे आणि इनर कॉलममध्ये त्यांचं विभाजन करून दाखवायचं. आता आपल्याला इथं त्यांना प्रॉफिट कसं वाटायचं असं काहीच उल्लेख दिलेला नाही. मग उल्लेख दिला नसेल तर आपण काय करायचं, त्यांना इक्वल वाटायचं. मग 35,465 निम्मे करायचे. मग त्याचे निम्मे होत आहेत बघा
17,732 रुपये एकाला मिळतील आणि 17,733 रुपये एकाला होतील. थोडंसं पॉईंटमध्ये मांडण्यापेक्षा आपण काय करूया, 32 एकाला आणि एकाला 33 रुपये असं देऊन टाकायचं. त्यामुळे असं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. मग आता हे झाल्यानंतर हे झालं नेट प्रॉफिट काढून. आता हे नेट प्रॉफिट कुठं येणार, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीला कॅपिटल्समध्ये ॲड होणार. मग आता हे ड्रॉइंग्स लेस करायचं आहे. त्यांची वजाबाकी किती येतं बघा, 45,000 2,000 गेले म्हणजे 43,000 आणि त्यात ॲड नेट प्रॉफिट, ॲड नेट प्रॉफिट करायचं आहे. आणि ते नेट प्रॉफिट आहे ॲड करून त्यांची काय करायची आहे, आउटर कॉलममध्ये वजा नेट प्रॉफिट ॲड करून. आता नेट प्रॉफिट आहे शिल्पाचं 17,732 रुपये आणि मग त्यांची वजाबाकी आउटर कॉलममध्ये येते बघा 60,732 रुपये. तेच काम कॅटरिनाचं करायचं. कॅटरिनाची पण नेट प्रॉफिट इथं वजाबाकी आधी करून घ्यायची. 45,000 3 गेले म्हणजे 42,000 राहिले. ड्रॉइंग्स वजा करून आणि मग ॲड नेट प्रॉफिट, ॲड नेट प्रॉफिट आणि ते नेट प्रॉफिटची अमाऊंट आहे 17,733 आणि मग त्यांची बेरीज वजाबाकी करून आउटर कॉलममध्ये येत आहे हे 59,733, 59,733. मग अशा पद्धतीने हे नेट प्रॉफिट ॲड करून झाल्यानंतर मग बॅलन्स शीटची टोटल करायची, लायबिलिटीची आणि ॲसेटची. मग आता बघा लायबिलिटी साईडची टोटल आहे येते 1,87,265 आणि इकडे सुद्धा ॲसेटला सुद्धा तीच टोटल येणार आहे 1,87,265 आणि ती चेक करायची खरंच येते का, नाही तर डायरेक्ट मांडायची नाही. दोन्ही बाजूची टोटल आपली येते का, ही जर बरोबर येत असेल तर आपलं एक्झाम्पल सोडवलेलं बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल काय करेल पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.